घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर असणार आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे व रेती वितरणासंदर्भात व जे निधी वितरण आहे त्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आहे। आता हे पैसे कधी जमा होणार आहे, थकीत हप्ता कधी जमा होणार आहे, अनेक जण आपल्याला कमेंट करून विचारत होते, त्यांच्यासाठी ही खास अपडेट असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आहे, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या योजनायात्रा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर लाखो भरपूर लाभार्थी आहे की प्रतीक्षित आहे की आमचे जे थकीत हप्ते आहे घरकुलचे ते कधी जमा होणार आहे। तर 15 मे 2026 रोजी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, क्रेडिट केले जाणार आहे। तर सर्व लाभार्थ्यांना 15 मे 2026 रोजी त्यांच्या थकीत असलेल्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे व जे आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे याचबरोबर केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या उपस्थितीत सातारा येथे 15 मे 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केला आहे। त्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ जे 10,000 रुपये कोटी आहे बघा, 10,000 कोटी रुपयांची निधी आहे ते वितरित केला जाणार आहे व राज्यामध्ये 30 लाख घरकुल मंजूर सुद्धा करण्यात आलेले आहेत। अशा प्रकारे जे लाभार्थी आहेत त्यांना सर्व कामे आता करता येणार आहे व PM घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जे रेतीची प्रतीक्षा होती त्या संदर्भात सुद्धा आता प्रश्न सुटलेला आहे। तर 15 मे 2026 रोजी जे महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला जाणार आहे, ज्या संदर्भात ज्या वितरणामध्ये तुमचे सोलारचे काम असू दे किंवा जे लाभार्थ्यांना पैसे दिले जाणार आहे 35,000 कोटी रुपयांची निधी, हे 15 मे 2026 रोजी DBTच्या मार्फत मानधन प्रत्यक्षित जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। तर घरकुल बांधकामासाठी रेतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी सुद्धा दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या निर्णयानुसार घरकुल लाभार्थी स्थानिक नागरिक तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामासाठी रेती आरक्षित करण्यात आली असून जे तालुक्यातील विविध रेती घाटांमध्ये रेती वितरण प्रक्रिया सुरू करण्यात सुद्धा आलेली आहे। तर या महाखनिज प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने रेती उपलब्ध करून दिली जात आहे। तर महाखनिज प्रणालीद्वारे ऑनलाईन प्रक्रिया कशी होणार आहे, तर प्रशासनाकडून रेती वितरित करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात येणार असून लाभार्थ्यांना महाखनिज प्रणालीद्वारे आवश्यक प्रक्रिया पूर्ण सुद्धा करावी लागणार आहे। पंचायत समितीमार्फत प्राप्त झालेल्या घरकुल लाभार्थ्यांची यादी महाखनिज प्रणालीशी जोडण्यात आली असून संबंधित यादी रेती घाट धारकांकडून पाठवण्यात आली आहे। तर वाळू वाटपासंदर्भात सुद्धा अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे। लाभार्थ्यांची नाव पडताळून घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे, जेणेकरून प्रशासनाचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने होणार आहे। तर प्रशासनाने लाभार्थ्यांना तलाठी कार्यालयात जाऊन आपले नाव यादीत तपासून घेण्याचे आवाहन सुद्धा केलं आहे। तसेच आधार क्रमांक पडताळणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असे स्पष्ट करण्यात आलं आहे। नियमानुसार प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच लाभार्थ्यांना रेती उचल करता येणार आहे। तर लाभार्थ्यांना ऑनलाईन पडताळणी प्रक्रिया आहे ते करायचं आहे। लाभार्थ्यांना तुमचं नाव पडताळणी प्रक्रिया करायचं आहे, तुमचं नाव यादीत तपासून घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलं आहे। तसेच जे आधार क्रमांक पडताळणी प्रक्रिया आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावी असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर ऑनलाईन पडताळणी जी आहे ती अनिवार्य असणार आहे। रेती मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे ऑनलाईन पडताळणी करणे अनिवार्य करण्यात आले असून यासाठी लाभार्थ्यांना मोबाईल नंबर, आधार माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे। तर तुम्हाला ऑनलाईन पडताळणी करणे गरजेचं असणार आहे। जे लाभार्थी असणार आहे PM घरकुल योजनेचे, तर तुम्हाला जर रेती मिळवण्यासाठी तुमचे आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे ऑनलाईन पडताळणी करणे गरजेचं असणार आहे। यासाठी तुमचा मोबाईल नंबर, आधार माहिती आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहे। GPS युक्त वाहनांची व्यवस्था स्वतः करावी तुम्हाला लागणार आहे। तर रेती उचलण्यासाठी लाभार्थ्यांना GPS युक्त ट्रॅक्टर किंवा ट्रकची व्यवस्था स्वतः तुम्हाला करावी लागणार आहे। प्रशासनाने नियमांचे पालन करूनच रेती वाहतूक करण्याचे निर्देश दिले आहेत। तर लाभार्थ्यांनो लक्षात घ्या, रेती तर आता तुम्हाला मिळणार आहे। वाळू वाटप आहे ते सुद्धा सुरू होणार आहे 15 मे तारखेला। 30 लाख लाभार्थ्यांचे जे घरकुल मंजूर होणार आहे, त्यानंतर 10 कोटी रुपयांचे जे पैशांचं वितरण आहे ते सुद्धा केलं जाणार आहे। त्यामुळे 15 तारखे हे आनंदाचे अपडेट आहे। पण इथे जी तुम्हाला रेतीसाठी GPS युक्त वाहनांची जी व्यवस्था आहे तुम्हाला स्वतः करावी लागणार आहे। तर रेतीचा गैरवापर केल्यास कठोर कारवाई सुद्धा होणार आहे। प्रशासनाने रेतीच्या गैरवापराबाबत कडक इशारा दिला आहे। अनुज्ञेय रेतीचा इतरांना हस्तांतरण किंवा गैरवापर केल्यास आढळल्यास संबंधितावर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्राजक्ता बोडे यांनी दिलेलं आहे। तर जे वाळू वाटप सरकारकडून केलं जाणार आहे, तर जे गैरवापर जर तुम्ही केलं तर नक्कीच इथे कठोर कारवाई सुद्धा होणार आहे। तर तुमचे घरकुल मंजूर झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा, कारण
कारण जे प्रधानमंत्री घरकुल योजना आहे प्रत्येक अर्बन एरिया असो किंवा गाव पातळीवर असो किंवा जे सिटी पातळीवर असो, नक्कीच तिथे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात येतं. त्यामुळे तुमचे घरकुल मंजूर झालेत का नक्कीच सांगायचं आहे. शासकीय बांधकामांनाही होणार फायदा, तर घरकुल लाभार्थ्यांसोबतच ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध शासकीय बांधकामासाठीही रेती उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील विकासामाना गती मिळण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर घरकुल लाभार्थ्यांसोबत जे शासकीय बांधकाम आहे त्यांना सुद्धा आता फायदा होणार आहे. घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक अपडेट असणार आहे. घरकुल बांधकामासाठी रेतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. तुम्ही नियमांचं उल्लंघन करू नका. नक्कीच PM घरकुल योजनेचा लाभ तुम्हाला मिळवायचा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. कारण रेतीच्या संदर्भात अनेक जणांनी कमेंट केली होती की मोफत वाळू मिळणार किंवा वाळू आम्हाला अवेलेबल होत नाही किंवा आम्हाला वाळू मिळत नाही, आम्ही घरे कशी बांधावी. तर त्यांच्यासाठी आता प्रश्न सुटलेला आहे. सरकारनेच, राज्य सरकारच्या माध्यमातूनच हे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. व राज्य सरकारने हे सुद्धा सांगितलेलं आहे की तुमची पडताळणी आहे ते लवकरात लवकर करून घ्या. ज्या लाभार्थ्यांना माहिती नाही नक्कीच कमेंट करून सांगा किंवा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे लाभार्थी PM घरकुल योजनेचे लाभार्थी आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचेल. तर पडताळणी प्रक्रिया तुम्हाला लक्षात आली का? जे प्रशासनाने लाभार्थ्यांना जे तलाठी कार्यालय असणार आहे तिथे तुमचं नाव यादीत तपासायचं आहे व जे कागदपत्र सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला तिथे जमा करावं लागणार आहे. अनेक ग्रामीण भागातील जे घरकुल लाभार्थी आहे अनेकांनी यावर्षी सुद्धा घरं बांधलेली आहेत व ज्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नाही ते नक्कीच इथे तहसील कार्यालय असो किंवा तलाठी कार्यालय असो तुम्ही विचारू शकता किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सविस्तर अपडेट पाहू शकणार आहात. त्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. ज्या लाभार्थ्यांनी आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे ऑनलाईन पडताळणी करणे गरजेचं असणार आहे. हे जर केलं नाही तर तिथे काहीच उपयोग होणार नाही आणि जे सांगितलेलं आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा याचा फायदा होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट जास्तीत जास्त शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या योजना यात्रा चॅनलला आणि फेसबुकवरती जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्याला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.